कुर्सी है तुम्हारी, जनाजा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? उसका जवाब मांगने आए हैं कि जो बच्चों ने खुदकुशी की है उसका जिम्मेदार कौन है। और एक पेपर लीक हो रहा है तो एक बच्चे ने 1 साल पूरी मेहनत की है, वो दिन रात जागा है, उसकी माँ की उसके साथ दुआएं हैं, उसके बाप ने उस पर पैसा लगाया है। सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते, पण ह्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारनं पोलिसाच्या पाठवली तिथं पोलीस आणि सोनम वांगचूक यांना तिथून उचलून धरले आणि त्याची ठिणगी फक्त दिल्लीमध्ये नाही तर संपूर्ण भारतात, पूर्ण बीड जिल्ह्यात त्याची ठिणगी आली आहे। सध्या माझ्यासोबत काही लोक आहेत। सोनम वांगचूक यांनी लोकशाही मार्गाने उपोषण केलं होतं, पण या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारनं डॉक्टरच्या वेशात पोलीस धाडले आणि त्यांना उचलून घेऊन गेलं आणि त्याची ठिणगी सध्या आपण बीड जिल्ह्यात अनुभवतोय। ते सगळं लाईव्ह बघितले आहे, हे सगळे आम्ही व्हिडिओ पाहिले, म्हणून आज आम्ही रोडवर उतरले। सोनम वांगचूक सरला आम्हाला सपोर्ट आहे, आम्ही वी स्टँड विथ सोनम वांगचूक सर ह्याचे नारे लावून फिरणार आहे। आणि आम्ही आज कलेक्टर साहेबला हे सांगायला जाणार आहे की जर कोणी डेमोक्रेटिक पीसफुल्ली प्रोटेस्ट करत असते तर त्याच्यावर असं करणं हे गैरकानूनी आहे का नाही। जर कुणाची ते तक्रार करायची ते तिकडे जाऊन डायरेक्ट मंत्रीला बोलू शकत नाही, सरकारला बोलू शकत नाही, ते आपला निषेध कसं जाहीर करणार आहे? ते जर आंदोलनसुद्धा करू शकत नाही, ते अन्यथा करून पीसफुली प्रोटेस्ट करू शकत नाही, तर त्याची आवाज कशीवरी जाईल? त्याचे म्हणण्याची घोषणा जे आहे ते सगळे विद्यार्थ्याचं मन हे झालेलं आहे। काय विद्यार्थ्यांची मृत्यू त्यांनी सुसाईड केली, ह्याच्याबद्दल कोणी आतापर्यंत जबाबदारी घेतली नाही। त्याच्यानंतर सोनम वांगचूक सर तिकडे उपोषणाला बसले होते, त्यांनासुद्धा उचलले। आणि आज एक इन्सिडेंट दिल्लीमध्ये झाला जंतर मंतरवर, तिकडे आतासुद्धा अर्धे तास पूर्वी लाठीचार्ज केलं गेलं आहे। हे स्टुडंट्स आहे, आतंकवादी नाही आहे। कोण आहे ते तुम्ही बघा, त्यांच्याशी बोला, त्यांचे प्रश्न विचारा, त्यांचे काय मागणं आहे त्याची चर्चा करा, ते आमच्या एवढंच मागणी आहे सरकारने। एकंदरीत फक्त सध्या जे चालू आहे, सध्या हे फेरी वगैरे चालू आहे, तर याच्यात फक्त कोणतीही पार्टी वगैरे नाही आहे, कोणती राजकारणी पार्टी इन्व्हॉल्व नाही आहे। तर माझ्यासोबत काही विद्यार्थिनीसुद्धा आहेत। सोनम वांगचूक यांना उपोषण केलं होतं, सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, त्याच्यानंतर सत्तेतल्या बसलेल्या ह्या भ्रष्टाचारी सरकारने त्यांना उचलून नेलं। एक विद्यार्थिनी म्हणून तुम्ही काय म्हणतात? आणि जे मेलेत का हे सगळे विद्यार्थी, ते मोठमोठ्या घरचे नाही, ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य कुटुंबातले ते विद्यार्थी होते। काय सांगशील तिथे? बोल, आज तुमचा आवाज व्हायचा आहे, तुम्ही बोला आज। बोला, हिंदीत पण चालेल, बोला। सोनम वांगचूक त्यांना उचलून नेलं, हे लेकरं जे मेले का, हे सामान्य जनतेमधले लेकरं मेले। आणि या सरकारने माहिती आहे का, त्या लेकरांनी आत्महत्या नाही केल्या, या सरकारने त्यांचा खून केला। हाँ बिल्कुल, आई एग्री विद दैट, क्योंकि अगर एक पेपर लीक हो रहा है तो एक बच्चे ने 1 साल पूरी मेहनत की है, वो दिन रात जागा है, उसकी माँ की उसके साथ दुआएं हैं, उसके बाप ने उस पर पैसा लगाया है। अगर आप एक बच्चे का पेपर लीक हो रहा है, उसका फ्यूचर अगर उससे खतरे में पड़ रहा है और वो खुदकुशी कर रहा है, तो ये सिर्फ खुदकुशी नहीं है, ये कत्ल है, उसके ख्वाबों का कत्ल है, उसकी माँ की दुआओं का कत्ल है, उसके बाप की कमाई का कत्ल है। और हम यही चीज़ से उसका जवाब मांगने आए हैं कि जो बच्चों ने खुदकुशी की है उसका जिम्मेदार कौन है, और अब उनकी फैमिली को आप क्या रिस्पॉन्सिबिलिटी दे रहे हैं। और हम जैसे स्टूडेंट्स, कल को आप में से, हम में से कोई भी हो सकता है उसकी जगह पे, आप लोग क्यों अकाउंटेबल नहीं हैं? अगं तिथे पण आपण असा सगळा विचार करतो, हे सध्या आपण कोर्टासमोर, कोर्टाच्या पायऱ्या झिजल्या लोकांच्या न्याय मागू। हम लोग कोर्ट के सामने हैं, कोर्ट में हजारों लोग बस जा रहे हैं, अपनी पिटीशन फाइल करते हैं, लेकिन किसी को भी इंसाफ मिल नहीं रहा। तो क्यों नहीं मिल रहा? सवाल तो यही है ना। और हम लोग सवाल कर रहे हैं, तो सवाल करने पर आप स्टूडेंट्स पर लाठी चार्ज करते हैं। हे सध्या हे सरकार जे बसलेलं आहे का, सध्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना हे असं आतंकवादी समजतंय, असं वाटत नाही तुला? नहीं, गवर्नमेंट जो भी समझ रही है, गवर्नमेंट को अकाउंटेबल होना पड़ेगा। गवर्नमेंट को हम लोग की जो मांगे हैं वो सुननी पड़ेगी। गवर्नमेंट को अपना, अगर वो उस कुर्सी पर है तो भाई, अगर आप काम नहीं कर पा रहे तो कुर्सी है तुम्हारी, जनाजा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते? आता तुला काय वाटतं? हे सध्या आपण सगळे रस्त्यावर फेरी वगैरे काढतोय, आज सकाळपासून बघतोय खूप आंदोलनं उपोषणं झाली आहेत, आता तरी बदल होईल या सगळ्या गोष्टीचा? हम लोग की डिमांड्स है और हम लोग एक्सपेक्ट कर रहे हैं कि हमारी डिमांड्स को फुलफिल किया जाएगा। ये जो आंदोलन कर रहे हैं, सोनम वांगचूक जी वहाँ पे हड़ताल पर बैठे हुए हैं, हम लोग यहाँ पे प्रोटेस्ट लेकर आए हैं और देश के हर शहर में, हर स्टेट में प्रोटेस्ट हो रहे हैं, और इस पे अकाउंटेबल होना पड़ेगा, क्योंकि ये हज़ारों लाखों स्टूडेंट्स का सवाल है, कोई एक बच्चे का सवाल नहीं है।
हे जे बघताय ना माझ्या पाठीमागं हे कोणत्या पार्टीचे लोक नाहीत बरं, हे विद्यार्थी आहेत सगळे, हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जनतेत आहे. आणि गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे का? यांनी काय केलं माहिती आहे का? त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने लिटरली आत्महत्या केल्या. सध्या हे जे आहेत का हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी कॉलेजमधून शाळेमधून आल्या त्या विद्यार्थिनी फक्त त्यांच्या न्याय मागण्यासाठी. ते सोनम वांगचूक उपोषण करत बसले होते. डॉक्टराच्या वेशात तुम्ही पोलिस धाडले हो आणि त्यांना उचलून घेऊन गेले. लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या माणसाला तुम्ही उचलून घेऊन गेलात. ह्या सध्या विद्यार्थिनी आहेत, ह्या कोणत्या नेत्याने आणलेल्या नाही आहेत, कोणत्या पार्टीचे लोक नाही आहेत. हे ना स्वतःच्या न्याय हक्कासाठी भांडताय. सध्या माझ्यासोबत काय विद्यार्थी आहेत. काय दादा कशाची रॅली आहे? धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए हमें, बाकी कुछ नाही भेटलं तर आपण सगळे पोर आहेत, नाही दिलं तर काय करायचं रे बघा. नहीं दिए तो ऐसे ही रैलियां बहुत निकलेंगी, आइए प्रोटेस्ट ऐसे ही रैली, ऐसे ही पीसफुल प्रोटेस्ट चलते रहेंगे जब तक सोनम वांगचुक सर के जो भी अपने मांगे है वो पूरी नहीं होती और धर्मेंद्र प्रधान जब तक इस्तीफा नहीं देते तो जब तक ये पीसफुल प्रोटेस्ट चलते रहेंगे. और पूरे इंडिया में चलते रहेगा ये प्रोटेस्ट, रुकने वाला नहीं है जब तक इस्तीफा नहीं मिलेगा तब तक. आता सध्या सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, रस्त्यावर सध्या सगळे विद्यार्थी. आता मला वाटतंय कमीत कमी सरकारचे आता डोळे उघडतील. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालय शिंदे, लोकांचा टीव्ही पाहताय आपण बीडमध्ये मी सध्या.